नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. अशोक खरातची धक्कादायक कबुली. महिलांच्या शोषणाची मान्यता. SIT चौकशीत काळे कारनामे उघड. नाशिकमधील कथित बोंधूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. SIT चौकशीत खरातने महिलांचं लैंगिक शोषण केल्याची कबुली दिल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. हातच्या लाथीचा चमत्कार आणि वशीकरण म्हणून वापरून महिलांना जाळ्यात ओढल्याचंही उघड झालं आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणात अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. SIT चौकशीत त्यांनी दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असं म्हणत महिलांना फसवण्यासाठी वापरलेल्या युक्त्या कबूल केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणात केवळ लैंगिक शोषणच नाही तर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचाही संशय व्यक्त केला जात आहे. 130हून अधिक बँक खात्याची छाननी सुरू असून सुमारे 63 कोटी रुपयांच्या व्यवहारावर संशय आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 100 कोटीच्या मालमत्तासह नाशिक, सिन्नर आणि शिर्डीतील जमिनीचाही तपास ED कडून केला जाणार आहे. हवाला रॅकेट, बेनामी गुंतवणूक आणि कर चुकवेगिरीचे धागेदोरेही तपासात समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखीन कुणाचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू असून आज सायंकाळी SIT प्रमुख तेजस्वी सातपुते पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती देण्याची शक्यता आहे.